नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता विषयाचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. बाळांनो, आज आपण शिकणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी मध्ये विषय बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आपला आजचा घटक आहे घटक 2 वर्गीकरण क्लासिफिकेशन. बाळांनो, तुम्हाला इथे चित्र दिसत आहे. एक इथे छोटंसं बाजूला बघा डबकं आहे आणि डबक्यात काही छोटी छोटी पिलं आहेत, तरंगत आहेत बघा. आणि ती सगळी पिलं सारखी दिसत आहेत का बघा. तिथे लिहिलं आहे बघा, आय फील लाईक द ऑड मॅन आउट. एक काळ्या रंगाचं आहे पहा, दिसतंय ना. ते इतर पिल्लांच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचं आहे. इतर पिल्लं सारख्या रंगाची आहेत आणि ते एक वेगळं आहे, त्यांच्याबरोबरच आहे पण वेगळ्या रंगाचं आहे. त्याचप्रमाणे इथे बघा पेन्सिली दिसत आहेत तुम्हाला. बाकी सर्व पेन्सिली ह्या करड्या रंगाच्या आहेत आणि एकच पेन्सिल बघा नारंगी रंगाची आहे. ती वरती होते आणि सांगते आहे की मी आहे वेगळी. ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय की ह्या भागामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बाळांनो वर्गीकरणमध्ये. तुम्हाला जसं इथे ह्या पिल्लांचा गट आहे आणि त्यातून एक पिल्लू वेगळं आहे. पेन्सिलीमधून एक पेन्सिल वेगळी आहे, ती सांगते की मी वेगळी आहे. तसंच वर्गीकरणाच्या ह्या प्रकारामध्ये तुम्हाला शब्दसंच किंवा संख्यांचा किंवा आकृत्यांचा एक विशिष्ट गट दिलेला असेल. आता तुम्हाला नक्कीच माहिती आहे की इथे 4 शब्द असतात आपल्याला दिलेले किंवा 4 आकृत्या असतील किंवा 4 संख्या असतील आपल्या स्कॉलरशिपच्या नियमाप्रमाणे. इथे चित्रामध्ये पेन्सिली जास्त दिसत आहेत किंवा ती पिल्लं जास्त दिसत आहेत, आपल्याला 4च दिलेले असणार. आणि त्या गटातील 3 शब्द हे विशिष्ट प्रकारचा संबंध असलेले असणार, त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी सारखेपणा असणार आहे. आणि मग एक काय असणार आहे, एक शब्द असा असेल किंवा एक संख्या किंवा एक आकृती की त्या गटात बसणार नाही आणि तो अचूकपणे शोधणं हे आपलं काम आहे बाळांनो. हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणूनच या प्रश्नाला असंही म्हणतात ऑड मॅन आउट इंग्रजीमध्ये. जसे पेन्सिल वेगळी आहे, जसं हे बदकाचं पिल्लू वेगळं आहे काळं, तसं त्या 4 शब्दांच्या गटातील 3 समान अर्थ असलेले किंवा त्यांचं काही रिलेशन असलेले आणि एक वेगळा शोधणं हा आपला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक शोधायचं आहे. इथे मी तुम्हाला पहा काही चित्र दिलेली आहेत. पहिलं चित्र आहे 4 खुर्च्या आहेत, त्यातली एक खुर्ची वेगळी दिसते ना बाळांनो, आहे की नाही वेगळी खुर्ची. ही आहे ऑड मॅन आउट. इथे 5 मुलं आहेत, सरळ हात पकडून उभी आहेत सर्व, पण एक वेगळा आहे की नाही पहा बरं. त्याचं डोकं खाली आहे, तो झाला तुमचा ऑड मॅन आउट. इथे फुलं आहेत फांदीवर, 2 निळी आहेत, एक लाल आहे, ते झालं ऑड मॅन आउट. बरोबर ना. इथे आता ह्या मुलींना कोणत्या तरी गोष्टीचा आनंद झालेला आहे, तिघी आनंदाने खुश झाल्या आहेत, तो आनंद साजरा करता आहेत. पण चौथी बघा, चौथी एकदम कशी उभी आहे, काही तिच्या चेहऱ्यावर हास्य नाही, काही नाही, उदास अशी उभी आहे. ती झाली ऑड मॅन आउट. असंच आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, जे 4 शब्द दिलेले असतील त्यातील वेगळा जो आहे
शब्द तो शोधून काढायचा आहे. हा आपल्या प्रश्नाचा आजचा प्रकार आहे. त्यामध्ये 3 प्रकार मग घटक तुम्हाला मी सांगितले. शब्द संग्रह, त्यानंतर आकृत्या आणि संख्या. त्यापैकी आज आपण पाहणार आहोत वर्गीकरणमध्ये घटक 2मध्ये 2.1 शब्द संग्रह. यासाठी बाळांनो तुमची शब्द संपत्ती महत्त्वाची आहे. म्हणजे या ठिकाणी ह्याच्या गटात न बसणारा शब्द जो शोधायचा आहे, तो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो तुमचा शब्द आहे तो शोधण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी अभ्यासणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे? तुम्हाला शब्दाभ्यास म्हणजे आपल्या भाषेमधील जे समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द, विरुद्ध अर्थाचे शब्द, विरुद्ध अर्थ एक शब्द आहे त्याचा विरुद्ध अर्थ लहानच्या विरुद्ध मोठा, बरोबर ना. त्यानंतर लिंग बदल, स्त्रीलिंग, पुल्लिंग, वचन, एकवचन, अनेकवचन, जोड शब्द, नंतर ध्वनिदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय? तर पशु, पक्षी आणि कीटकांचे ध्वनी, जसे कावळ्याची कावकाव, चिमणीची चिवचिव, कोंबड्याचे आरवणे, कोकिळेचे कुकू, हे तुम्हाला त्यांचे हे शब्द तुम्हाला माहीत हवेत, कारण त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न असतील. वस्तूंचे पण ध्वनिदर्शक शब्द असतात. घणघणाट, घंटेचा, टाळ्यांचा कडकडाट झाला म्हणतो ना आपण, ढगांचा गडगडाट, विमानाची घरघर, घड्याळाची टिकटिक, हे असे शब्द माहीत असणे आवश्यक आहे. आता पिल्लूदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द म्हणजे प्राण्यांची जी पिल्लं असतात, उदाहरणार्थ माणसाचं बाळ असतं किंवा लेकरू, कुत्र्याचं पिल्लू म्हणतात, घोड्याचं शिंगरू म्हणतात, म्हशीचं रेडकू, सिंहाचा छावा, गाईचं वासरू, हे पिल्लूदर्शक शब्द तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. घरदर्शक शब्द, घरदर्शक म्हणजे सर्वांची घरं, माणसाचं घर, पक्ष्यांचं काय असतं घरटं, चिमणीचं घरटं, कोळ्याचं जाळं असतं, मुंगीचं वारूळ असतं, हत्तीचा काय असतो हत्तीखाना किंवा अंबारखाना, घोड्याचा पागा किंवा तबेला, हे घरदर्शक शब्द. असे ह्यामध्ये जवळजवळ 14 प्रकार आहेत की ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. अजून काय? प्राण्यांचे स्वभाव, गुण कसा असतो, त्यांचा रंग, रूप, आकार, त्यांची जात, नाती, ते काय खातात, हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे. पदार्थ, वेगवेगळ्या पदार्थांचे रंग, वास, चव, जात, गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे. नंतर वेगवेगळे वाद्यांबद्दल पण माहीत असणं आवश्यक आहे. तारवाद्य म्हणजे ज्यांच्यामध्ये तार छेडली असता आवाज येतो, जसं गिटार आहे, वीणा, सतार, नाही का. तालवाद्य जे ताल देतात, तबला वगैरे, यांच्यावर थाप दिली असता त्यातून ध्वनी निर्माण होतो, आवाज निर्माण होतो. सूरवाद्य, फूकवाद्य, ज्यांच्यामध्ये फुकून जिच्यामध्ये आवाज काढला जातो, जसं पुंगी, बासरी, इथल्या वाद्यांबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आणि इतर म्हणजे काय? महोत्सव, कोणते कोणते सण असतात, राशी कोणत्या कोणत्या आहेत, ग्रह आपले, तुम्ही 5वीला आहात त्यामुळे तुम्ही विज्ञानामध्ये परिसर अभ्यासमध्ये शिकलात. पृथ्वी आणि याबरोबर असणारे इतर ग्रह आपल्या सूर्यमालेतील. त्यानंतर कालमापन, तास, मिनटं, यापेक्षा महिने, मराठी महिने, इंग्रजी महिने माहीत पाहिजे. इंग्रजी महिने तर जानेवारी फेब्रुवारी तुम्हाला माहीतच आहेत, त्यावर मराठी महिने तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे. जसे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता हे मी सर्व महिने का वाचले? तर हिंदूंचे जे सण आहेत हे प्रत्येक महिन्यामध्ये ठरलेले असतात, कोणत्या महिन्यात कोणते सण. उदाहरणार्थ चैत्रामध्ये, चैत्र जो सुरू होतो ना आपला, गुढीपाडवा असतो बघा पहिला, मग चैत्रामध्ये कोणते कोणते सण असतात? गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती. त्यानंतर वैशाखमध्ये अक्षय तृतीया असते. ज्येष्ठ महिना जो आता बघा वटपौर्णिमा झाली सुवासिनींची, तो ज्येष्ठामध्ये. आता श्रावण येईल, श्रावणामध्ये रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, असे प्रत्येक हिंदूंचे जे सण आहेत ते प्रत्येक मराठी महिन्यामध्ये ठरलेले आहेत. तर त्यावर आधारित पण तुम्हाला ऑड मॅन आउट विचारतील. म्हणजे एखादे 2-3 सण देतील एकाच महिन्यातले आणि एक सण असेल दुसऱ्या कुठल्या महिन्यातला, तर तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यानंतर परिमाणे म्हणजे मीटर, सेंटीमीटर आपण शिकलो आहोत ना गणितामध्ये, लांबीची परिमाणे. आणि समजा तुम्हाला 3 परिमाणं लांबी मोजायची दिलेली असतील, एक दिलं असेल द्रवरूप पदार्थ मोजायचा, मग ते वेगळं तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्यानंतर ऋतू आपले,
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आहेच, पण त्यांच्यामध्येही प्रत्येकामध्ये 2 ऋतू असतात बघा. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू. यामधले पावसाळ्यामध्ये कोणते ऋतू असतात? वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. आता वर्षा ऋतू चालू आहे, पाऊस पडतो आहे ना. हिवाळ्यामध्ये हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानं गळून पडतात. मग उन्हाळ्यामध्ये वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. मग शिशिर ऋतू संपल्यानंतर मग वसंत ऋतू येतो बघा, झाडांना पालवी वगैरे, आणि भरपूर ऊन असतं मे महिना, एप्रिल मे, त्याला ग्रीष्म ऋतू म्हणतात. अशी ऋतूंबद्दलची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. आणि नंतर मग सामान्य ज्ञानावर आधारित इतर माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे फक्त एवढेच नाही, आणि इतर काही तुम्हाला प्रश्न असतील की जे आपल्या जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न असतात. तर आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नाचं हेडिंग असं असतं पहा. गटात न बसणारे पद ओळखा व उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भरा. तुम्हाला गोल भरायचा असतो ना बाळांनो. पाहूया आपण प्रश्न पहिला. आता या ठिकाणी शब्दच दिलेले असणार, तुम्हाला मी सांगितलं. तिथे 4 शब्द दिलेले आहेत. यातलं गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. तर तुम्ही परिसरमध्ये शिकला असाल तुम्ही बाळांनो, आपले सूर्यमालेमध्ये कोणते ग्रह आहेत, उपग्रह कोणते आहेत, बरोबर ना. उपग्रह आहेत, लघुग्रह आहेत. तर इथे बघा काय शब्द दिले आहेत. मंगळ, पृथ्वी, गुरु आणि चंद्र. ठीक आहे. आता इथे थोडा तुम्ही विचार करा. तुम्हाला वेळ देत आहे मी, आणि उत्तराचा पर्याय तुम्ही शोधायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बाळांनो, तुमची वेळ संपलेली आहे. सांगा बरं, या उत्तराचा पर्याय काय असेल? सुचलं का तुम्हाला? मंगळ, पृथ्वी, गुरु हे ग्रह आहेत, बरोबर ना, आपल्या सूर्यमालेतील. आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यामुळे इथे ऑड मॅन आउट काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 चंद्र. असं तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देऊन विचार करून उत्तर शोधायचं. प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा असणार आहे बाळांनो. म्हणून मी तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची तुम्हाला मग आत्ताच माहिती दिलेली आहे. पाहूया प्रश्न दुसरा. सूर्य, वायू, मेणबत्ती आणि हवा. करा बरं थोडा विचार तुम्ही. मी तुम्हाला विचार करायला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. कोणता पर्याय असेल सांगा बरं. पहा इथे सूर्य हा आपला तारा आहे नैसर्गिक. वायू म्हणजे काय? वायू कोणते? वायू पण नैसर्गिक असतात, बरोबर ना. आणि हवा ही सुद्धा नैसर्गिक आहे, किंवा वायू निर्माण होतात. आणि मेणबत्ती ही काय आहे? ही वस्तू अशी आहे की ती बनवलेली वस्तू आहे. हवा आपण बनवत नाही. वायू पण काही जे आहेत अगरबत्तीवर निघणारा धूर वगैरे बनवत नाही आपण. हवेमध्ये जे वायू असतात ना, हवेतले कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, तुम्हाला माहीत आहे ना, की ते आपण बनवते पण नैसर्गिक आहे. सूर्य पण नैसर्गिक आहे. मेणबत्ती अशी आहे की जी बनवली जाते, त्यामुळे ती कृत्रिम आहे. पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. कळलं तुम्हाला? गटात न बसणारे पद ओळखा व उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भरा. तिसरा प्रश्न. मार्च, कार्तिक, ज्येष्ठ, जानेवारी. बघा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. 4 शब्द दिलेले आहेत. 4ही महिने आहेत. त्यातले 2 आहेत इंग्रजी महिने आणि 2 आहेत मराठी महिने. बघा या ठिकाणी तुम्हाला मी थोडं स्पष्टीकरण देते. आपले जे इंग्रजी महिने जे असतात, मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, यामध्ये तुम्हाला माहितीच असतील काही महिने 31 दिवसाचे असतात आणि काही 30 दिवसाचे, फेब्रुवारी सोडून. आणि फेब्रुवारी जर लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, नाहीतर 28 दिवस असतात. ठीक आहे. पण त्याचबरोबर मराठी महिन्याबाबत तुम्हाला माहीत पाहिजे की मराठी महिन्यामध्ये पहिले 6 महिने जे आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, यांचे 31 दिवस असतात. आणि पुढचे जे 6 महिने आहेत, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे 30 दिवसाचे असतात. मग ह्यावरून आता इथे हा गटाश आपल्याला शोधायचा आहे. तर मार्च आणि जानेवारी हे 31 दिवसाचे महिने आहेत ना, 2. ठीक आहे. आणि कार्तिक आणि ज्येष्ठमध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये कुठला येतो? पहिल्या 6 महिन्यामध्ये येतो ज्येष्ठ.
आता ज्येष्ठ झालं ना, मग पहिल्या 6 महिन्यामधला ज्येष्ठ झाला म्हणजे त्याचेही 31 दिवस, आणि मग उरला कोण? कार्तिक. बरोबर. मग पर्याय कुठला असेल सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2 कार्तिक. हा 30 दिवसांचा महिना आहे. सौर कालगणनेनुसार मराठी महिन्यातला हा जो आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये कार्तिक हा महिना येतो, जो 30 दिवसाचा महिना आहे. पाहूया पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न. आता पुन्हा महिन्यावर आधारित मी प्रश्न दिले आहेत. 2-2 प्रश्न मी असे एकाच प्रकारचे तुम्हाला दिलेले आहेत. जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा प्रश्न आता तुम्ही सांगू शकता. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं इंग्रजी महिन्यामध्ये 30 दिवस असतात, काही महिन्यांचे 31 दिवस असतात, आणि फेब्रुवारीचे लीप वर्षात 28 किंवा 29 दिवस असतील. आता तुमच्यासमोर मी महिने ठेवलेले आहेत, 30 दिवसाचे, 31 दिवसाचे, आणि तुमच्यासमोर 4 शब्द आहेत. तुम्ही पर्याय शोधायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. का तुम्हाला कळलं ना बाळांनो? कारण जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर 30 दिवसाचे महिने झाले, ऑक्टोबरचे 31 दिवस असतात. पाहूया पुढचा प्रश्न. थोडा मराठी महिन्यावर आधारित दिलेला आहे मी. श्रावण, आश्विन, पौष आणि माघ. ठीक आहे. पुन्हा मग अशाप्रमाणेच आहे हा प्रश्न, त्याच टाईपचा प्रश्न दिला आहे मी. पहिले 6 महिने तुम्हाला म्हटलं मी 31 दिवस असतात, आणि शेवटचे 6 महिने 30 दिवसाचे असतात. बरोबर. मग आता इथे पर्याय कोणता असेल? तुम्हाला त्याचं उत्तरही मी दिलं बघा इथे. पहिल्या 6 महिन्यामध्ये श्रावण महिन्याचे दिवस किती असणार आहेत? पहिले 6 महिने 31 ना, इथे थोडंसं मिस्टेक झाली. ते श्रावण महिन्याचे दिवस 30 नाही येणार. मी चेंज करते बाळांनो इथे. इथे 31 येणार, कारण श्रावण हा पहिल्या 6 महिन्यामध्ये येतो ना आपल्या. हां बघा. तर तुम्हाला आता पर्याय कुठला असेल तुम्ही शोधायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. कारण बघा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद. पहिल्या 6 महिन्यामध्ये श्रावण आहे, जे 31 दिवसाचे आहेत, आणि पुढचे बघा आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. त्यामध्ये आश्विन, पौष, माघ आले, जे 30 दिवसाचे महिने आहेत. समजलं तुम्हाला? तर श्रावण महिन्याचे 31 दिवस असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पाहूया आता पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न. इंदू, शशी, सिंधू आणि सोम. प्रश्न वेगळा दिला आहे. बघा बरं, तुम्हाला शब्द ओळखीचे वाटतात का? हे कोणाचे समानार्थी शब्द आहेत बघा बरं. इंदू, शशी, सोम हे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बरोबर ना? शशी हे चंद्राचं नाव आहे, सोमसुद्धा, आणि इंदू. मग उरला कोण शब्द? सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. हो ना? मग पर्याय कोणता असेल? शोधा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सिंधू म्हणजे समुद्र. ते बाजूला म्हणे तुम्हाला समुद्राचं चित्रही दाखवलं आहे पहा. प्रश्न 7वा. हां आता पहा. तारक मारक, टंगळ मंगळ, दंगा मस्ती आणि अगळ पगळ
यातून कोणता पर्याय असेल बघा बरं, विचार करा. टंगळ मंगळ, दंगा मस्ती, अगळ पगळ हे जोड शब्द आहेत, 2 शब्द. कळलं ना. आणि तारक मारक हे काय आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत बघा. तारक म्हणजे तारणारा, मारक म्हणजे मारणारा, त्याच्या विरुद्ध झालं ना. मग सांगा बरं पर्याय कोणता असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुम्हाला वेळ ही विचार करण्यासाठी दिलेली आहे. तेवढ्या वेळात तुम्ही विचार करायचा आहे आणि पर्याय सांगायचा आहे. प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न 8वा. डोळा, टिळा, गोळा आणि शिळा हे शब्द आहेत. बघा बरं, तुम्हाला मगाशी सांगितलं मी, व्याकरणचा जो भाग आहे, समानार्थी शब्द, लिंग, वचन, विरुद्धार्थी हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग आता बघा, तो डोळा, टिळा लावला, तो टिळा, तो गोळा, ती शिळा. शिळा म्हणजे मोठा दगड असतो ना, त्याला ती शिळा म्हणतात. शिळा हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि बाकीचे पुल्लिंगी आहेत. बरोबर ना. तुम्हाला म्हणून मी प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पण देत आहे की तुम्हाला ते उत्तर आपण का लिहिलं हे सांगता आलं पाहिजे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. पर्याय कोणता आहे सांगा बरं. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिळा. शिळा म्हणजे मोठा दगड असतो ना, ही पहा शिळा आपण म्हणतो. ही पहा, ही म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे शिळा हा, आणि बाकीचे पुल्लिंगी शब्द आहेत. पुढचा प्रश्न. वीणा, सतार, सारंगी, बासरी. बघा, ही वाद्यांवर आधारित प्रश्न आले. तर वीणा, सतार, सारंगी आणि मी इथे काही चित्र दिले आहेत. ही तंतुवाद्य म्हणतात, त्याच्यावर तार असते. पहा, वीणा असते ना, वीणा देवीच्या हातात असते. नंतर ही आहे सतार, ह्याला सारंगी म्हणतात. ही गिटार आहे बघा, ह्यांच्यावर तारेला छेडलं असतं, त्यांच्यातून ध्वनी निर्माण होतो, आवाज निर्माण होतो है ना. आणि ही जी आहे ती फूकवाद्य किंवा सुशीरवाद्य म्हणतात. फुकून मग वरती इथे बघा पुंगी आहे, गारुड्याकडे पुंगी असते ना, पुंगी वाजवतो. बासरीवर पण इथे फुंकतात आणि बोटं इथे फिरवतात, त्यामुळे आवाज येतो. हे बघा, हे शहनाई आहे. शहनाई माहिती आहे ना, लग्नामध्ये वगैरे वाजवतात. म्हणजे फूंक मारल्यामुळे वाजवणारी, वाजलेली की ज्यांच्यातून आवाज निघतो अशी वाद्य आहेत. आणि ही तार असलेली वाद्य आहेत, म्हणून तंतुवाद्य तारवाद्य म्हणतात. आणि सुशीरवाद्य आहेत. मग अशा पण बघा वाद्यांचे प्रकार, तालवाद्य बघितलं आपण. तर हे आता ह्याच्यातील वेगळा शब्द कुठला असेल, तुम्हाला मी चित्र यासाठी दिलेली आहेत, तुम्ही ओळखायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. बाळांनो, तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर कोणतं आहे सांगा बरं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं का तुम्हाला. वीणा, सतार आणि सारंगी ही तारवाद्य आहेत आणि बासरी ही फूकवाद्य आहे, म्हणून हे वेगळा शब्द आहे. ऑड मॅन आउट कुठला आहे, बासरी, फ्लूट. पुन्हा पुढचा शब्द मी तुम्हाला वाद्यावरच दिलेला आहे. ती चित्र दिलेली आहेत मी तुम्हाला. पहा, सनई, सतार, पुंगी आणि बासरी. आता पहा, प्रश्न वेगळा, चित्र मी 30 दिलेली आहेत. मी आता तुम्हाला स्पष्टीकरण देणार नाही, तुम्ही ओळखायचं आहे कुठलं उत्तर असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पहा आपलं पर्याय क्रमांक 2. कळलं का बाळांनो का. सनई इकडे आहे बघा, आपण शहनाई म्हटलं ना, ती सनई आहे, पुंगी, बासरी हे सगळे सुशीरवाद्य आहेत. आणि हे जे आपल्याला जो वेगळा पर्याय जो होता ते तारवाद्य आहे, म्हणून ते आपलं झालं ऑड मॅन आउट. पुढचा 11वा प्रश्न पहा काय आहे. आता हा ऋतूवर आधारित प्रश्न दिला आहे मी तुम्हाला. अनंत, हेमंत, वसंत आणि शरद. एक्सप्लेनेशन दिलं आहे तुम्हाला मी. पहा, ऋतू मगाशी सांगितले मी, हा त्यांचा क्रम आहे. वसंत ऋतू
त्यानंतर ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, हेमंत आणि शिशिर. इथे एक लिहायचं राहून गेला, शरद लिहायचा राहून गेला बाळांनो शब्द. इथे अजून एक शब्द पाहिजे, शरद. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत आणि शिशिर. आणि त्यांचं मी तुम्हाला वर्गीकरण पण सांगितलं होतं. पावसाळ्यामध्ये असतात वर्षा ऋतू आणि शरद ऋतू, हिवाळ्यामध्ये असतात हेमंत आणि शिशिर ऋतू, आणि उन्हाळ्यामध्ये असतात वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. आणि ह्याच्यातले प्रश्नात कुठले आहेत बघा, वेगळं काय आहे पहा, शोधा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ तुमची संपलेली आहे बाळांनो. उत्तराचा पर्याय क्रमांक 1. का कळलं तुम्हाला? कारण 2, 3, 4 हे ऋतूंची नावं आहेत. अनंत हे व्यक्तीचे नाव आहे, बरोबर ना. अनंत किंवा आपण भरपूर वस्तू, भरपूर संख्या, अनंत संख्या अशा बाबतीमध्ये वापरतो, त्यामुळे तो तुमचा वेगळा शब्द झाला. पुढचा प्रश्न पाहूया. तर 2-2 शब्दांची जोडी दिली आहे. कठीण महू, उष्ण थंड, आजी माझी, सोपे सुलभ. काय बघा बरं, कसे आहे ते शब्द? कठीणचा विरुद्धार्थी शब्द आहे मऊ, उष्णच्या विरुद्धार्थी आहे शब्द थंड. आजी आणि माझी म्हणजे काय? आजी म्हणजे आत्ताचे मंत्री असतात ना, आणि माझी म्हणजे माझी मुख्यमंत्री, मी मागचे. आजी म्हणजे आत्ताचे, माझी म्हणजे मागचे. आणि सोपे आणि सुलभ, सोपेचा हा समानार्थी शब्द दिला आहे सुलभ. एवढं मी तुम्हाला सांगितलं. पर्याय कुठला असेल विचार करा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे बाळांनो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं का तुम्हाला? बाकीचे 3 जे आहेत ते विरुद्धार्थी शब्द आहेत, आणि सोपे सुलभ हा समानार्थी शब्द आहे. सोपेचा समानार्थी शब्द सुलभ. पुढचा प्रश्न घेऊया. नदी, तळे, विहीर आणि डबके काय असेल बरं? तुम्ही विचार करा 4ही शब्द पाहून. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ तुमची संपलेली आहे. बघा 4ही पाण्याचे स्रोत आहेत. पाण्याचे स्रोत आपण पाणी कुठून मिळतं शिकलो आहोत ना परिसर अभ्यासमध्ये. पण नदी ही वाहती आहे. तळं छोटं असतं गोलाकार, विहीर पण छोटी असते, सीमित असते ठराविक जागेमध्ये. डबकं पण छोटं असतं, बरोबर ना. नदी ही लांबलचक मोठी दोन्ही बाजूनी वाहणारी अशी असते. ती सीमित नसते, ठराविक जागेत नसते. फक्त तिचं पात्र बघा, ठिकाणी चित्र दाखवलं आहे. पात्र असतं, त्या पात्रातून ती कंटिन्यू वाहत असते. तळ्यातलं पाणी वाहत नाही, विहिरीतलं पाणीही वाहत नाही, किंवा डबक्यातलं पाणीही वाहत नाही. नदीचं हे वाहतं पाणी, आणि म्हणून इथे वेगळा शब्द कुठला आहे? नदी. कळलं तुम्हाला? मी चित्रसुद्धा दाखवलं आहे पहा, वाहती नदी. पाहूया पुढचा प्रश्न. आता आम्ही थोडा वेगळा प्रश्न दिला आहे पहा. मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर काय आहेत बघा बरं. पहा इथे मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर. तर हे 4ही जिल्हे आहेत, बरोबर ना. मग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजधानी शहर कुठलं आहे यातलं? विचार करा बरं. आपल्या महाराष्ट्राची राजधानी यापैकी कोणती आहे? आता तुम्ही उत्तरासाठी थोडा विचार करायचा आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. प्रश्नाचं उत्तर आहे बाळांनो मुंबई. पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. राजवाडा, शाळा, घर आणि बंगला. विचार करा काय उत्तर असेल. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
वेळ संपलेली आहे. पहा बरं, राजवाडा, शाळा, घर, बंगला. राजवाडा, घर, बंगला हे राहण्याचे ठिकाणं आहेत. शाळा हे विद्येचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो. बरोबर ना? त्यामुळे तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 2. पाहूया पुढचा प्रश्न. तबला, टाळ, चिपळ्या, घुंगरू हा सुद्धा वाद्यावर आधारित एक प्रश्न आहे. पहा, तुम्हाला मी चित्र दिली आहेत. तबला, टाळ आपण वाजवतो ना आरती वगैरे करताना. चिपळ्या, संत तुकाराम महाराजांच्या हातामध्ये बघा चिपळ्या असतात. आणि घुंगरू आहेत. आता ह्यातलं वेगळं काय असेल? विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळलं का बाळांनो? का पहिली तिन्ही वाद्ये आहेत वाजवायचे, बरोबर ना? आणि घुंगरू हे नर्तकी जी असते ती पायात घालते नाच करण्याच्या वेळेला, बरोबर ना? आणि ती जेव्हा नाच करत असते त्यावेळेला त्या घुंगरूंचा आवाज येतो. तर ते वाद्य नाही, म्हणून हा आपला पर्याय क्रमांक वेगळा आहे. अशा प्रकारे आपण शब्दसंपत्ती वर्गीकरण ह्या गटामध्ये शब्दसंपत्ती ह्या भागातील काही प्रश्न घेतलेले आहेत. अजूनही प्रश्नांची तुम्ही प्रश्नपुस्तकातून तुम्हाला प्रश्न मिळतील, त्यांची तुम्ही उजळणी करायची आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना? तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे. आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार ते मला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल. आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा. आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे? अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत. आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा, त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.